गुड नाईट ऍडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011. सब गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. प्रिये पिये काय सकाळची काय कामं आहेत आपली? सकाळ झाली, साहेब उठला, होय. भाषण गेली आणि उद्घाटनाला गेला. शाबास. आज आपल्याला कुठं उद्घाटन यायचं सकाळच्या कामाला? सगळी कामं झाली तुमची? सगळी कामं झाली सकाळची. दात घासले, घासले, दाढी केली, केली, आंघोळ केली. इतकंच काय संडास मार्जन पण करून आलेलो आहे. अहो त्याला सडा संमार्जन असं म्हणतात साहेब. ते महत्वाचं नाही, क्रिया करून आलेलो. बोला बरं. काय कामं उद्घाटन काय कोणा? आज दिवसभरात 2 उद्घाटन आहेत. अरे वा, एक सुलभ शौचालयाचं आहा. आणि दुसरं सार्वजनिक वाचनालयाचं. फर्स्ट क्लास विषय आहे. सुलभ वाचनालय आणि सार्वजनिक शौचालय. हो, सुलभ शौचालय आणि सार्वजनिक वाचनालय. तेच ते हा, पण तिथे जाऊन घोळ घालायचा नाही. म्हणजे मी घोळ घालायला मंत्री असं तुमचं म्हणणं आहे? पिये यु नो. आय डोंट नो. नाही, आय डोंट नो नाही, यु नो मध्ये परवा तुम्ही काय केलं? काय केलं? अहो तुम्ही भारताचे परराष्ट्र मंत्री, होय. पण पोर्तुगालच्या परराष्ट्र मंत्र्याचं भाषण भारताचे म्हणून वाचलात. अख्ख्या देशाचं नाक कापलं साहेब तुम्ही. असू दे, एखादा अवयव जातो कधीतरी. हो, मागे काय घोटाळा करून ठेवला होता? अहो, मागे म्हणजे मागे नाही, पूर्वी काय घोटाळा करून ठेवला हो, होता? लॉंग एगो. लॉंग एगो काय भाषण केलं होतं? काय? सळसळ तर रक्त वगैरे आठवतं? अरे म्हणजे काय काय लिहून दिलं होतं तुम्ही मला? अजूनही तो कागद असेल माझ्याकडे त्या भाषणाचा. टाळ्या लोकांच्या कसल्या आल्या होत्या त्या टायमाला माहितीये? बरोबर. असं पेटून उठून मी भाषण केलं होतं त्या जागेवरती. हो? जागाच तशी होती ना हा. ती. ही जागा पाहून आज माझी छाती अभिमानानं फुगली आहे. माझी खात्री आहे की आबालवृद्धांसाठी हे एक प्रेरणास्थान ठरणार आहे. आणि नुसती तरुणांना ही स्फूर्ती देईल असं समजू नका, वृद्धांना सुद्धा स्फूर्ती इथे मिळत राहील. इथं आलेल्या प्रत्येक तरुणाचं रक्त असं सळसळल, त्याला असं वाटेल आपल्या या दोन्ही हातानं काय काय कुठं कुठं नेमकं कसं कसं करावं. त्याचे बाहू स्फुरतील, त्याच्या धमन्यांमधून रक्त थळा वाहू लागेल. टाळ्या होत्या, टाळ्या हो, होत्या. टाळ्या होत्या, पण हे कशासाठी मी लिहिलं होतं भाषण? शहीद स्मारक उद्घाटनाच्या निमित्तानं भाषण होतंय. बरोबर ना? आणि तुम्ही ते केलं कुठे? कुठं? रेडीमेड ब्लाऊज सेंटरच्या ओपनिंगला. अहो तिकडे हात सळसळून चालेल का? हात कापणार नाहीत का लोक? जात्यात 1-2 अवयव. हा. आता गोंधळ होणार नाही नाही, ही बघा मी दोन्ही भाषणं लिहून ठेवली आहेत. हे सुलभ शौचालयाचं आणि हे सार्वजनिक वाचनालयाचं. वा, सुरेख. हा. पण हे लक्षात कसं ठेवणार मी नाही, नाही, हे आता? लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी गोष्ट सांगतो. काय? सुलभ शौचालयाचं भाषण आहे की हा. नाही, ते डाव्या खिशात ठेवा. बर. आणि सार्वजनिक वाचनालयाचं आहे ना, ते उजव्या खिशात ठेवा. काय कमालीचे पी आहेत. जे वाचायचे ते उजव्या हातात हा. आणि जे बर, हरकत नाही. बरं, आता डाव्या उजव्याचा घोळ करायचा नाही. गाडी काढा. हा, चला. गडबड करायची नाही, सगळ्यांनी रांगेत थांबायचं आहे. आज आपल्या इथे आपल्या वार्डामध्ये या सार्वजनिक सुलभ शौचालयाचं उद्घाटन करण्यासाठी माननीय मंत्री महोदय स्वतः उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया टाळ्या वाजवून. त्यामुळं मला माहिती आहे शौचालयाचा आनंद लुटण्यासाठी इथं बरेच जण उत्सुक आहेत. त्यांनी थोडी कळ स्वतः आपला आनंद दाबून ठेवा. सर्वप्रथम शौचालयाला साहेबांचे पाय लागू दे. साहेबांचे पाय लागू दे. थोड्याच वेळामध्ये साहेब या शौचालयाचं प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिकात्मक वापर करून उद्घाटन करणार आहेत. आणि हा सोहळा आपण याची देही याची डोळा इथं पाहणार आहोत. टाळ्या.
पण उद्घाटनापूर्वी साहेबांबद्दल 4 कौतुकाचे शब्द मी इथं बोलणार आहे. साहेबांची कामं खूप मोठी. अहो, आपल्या वार्डामध्ये साधं प्रसूतिगृह नव्हतं, पण साहेबांच्या कृपेमुळे इथे प्रसूतिगृह उघडलं गेलं. आज त्या प्रसूतिगृहामध्ये जन्माला येणारं प्रत्येक मूल याच्या मागे साहेबांचेच अपार कष्ट आहेत. एवढंच नाही तर आपल्या वार्डामध्ये विकास कामं होतच नव्हती, म्हणून साहेबांनी इथं कुक्कुटपालन योजना पलटा काढल्या. आज त्या योजनेअंतर्गत कोंबडीने दिलेल्या प्रत्येक अंड्यामागं साहेबांचेच अपार कष्ट आहेत. एवढंच नसून एवढ्यावर साहेब थांबलेले नाहीयेत. आपल्या वार्डातील गायी खूप कमी दूध देत होत्या, नुकसानी होत होती, म्हणून साहेबांनी कृत्रिम रेतन सुरू केलं. स्वतः ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन वळू आणला. विहीर होती मग वळू होत. तेव्हा आज आपल्या वार्डातल्या गायी 150 लिटर इथं दूध देत आहेत आणि त्या दुधाच्या प्रत्येक थेंबामागं साहेबांचेच अपार कष्ट आहेत. आता मी काही जास्त पिळत नाही. साहेबांबद्दल माझा स्वानुभव सांगतो आणि माझं भाषण संपवणार आहे. तुम्हाला सांगतो, 6 महिन्यापूर्वी मी असाच बसलो होतो उघड्यावर करायला, तर त्या ठिकाणी भस्कन साहेब आले आणि माझ्या शेजारी बसले खेटून. म्हणले नागड्या, म्हणले ना गड्या, गड्या किती दिवस असं उघड्यावर बसणार आहे? अरे आपण विकास केला पाहिजे. तुझ्या नगरसेवक निधीमधनं मला 5 लाख रुपये दे. मी संशयाने त्यांना विचारलं, कशाला पाहिजे तुम्हाला पैसे? त्या क्षणी त्याही अवस्थेत त्यांनी मला एक महामंत्र दिला. साहेब म्हणाले, गड्या, धू म्हणलं की धुवावं, लोंबतंय काय म्हणून विचारू नये. आणि संशयानं बरबटलेलं माझं मन तत्क्षणी स्वच्छ झालं, नितळ झालं सांगतो. साहेबांना झटकन 5 लाख दिले आणि त्या निधीतनं ही वास्तू उभी राहिली आहे. मी आता साहेबांना विनंती करतो, त्यांनी त्यांचं अनमोल असे शब्द आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं. हा साहेब. नमस्कार बंधू आणि भगिनीनो. आज हा एक दिवस जो आहे, हा ऐतिहासिक दिवस आहे साहेब, आज इथे साहेब, दुसरा कागद तो नंतर, आधी पहिला वापरू दे ना. आज इथे ज्या वास्तूचं उद्घाटन होत आहे त्यात अनेक संपन्न अशी दालनं आहेत. यातल्या प्रत्येक दालनात संस्कृतीचे भरगच्च दर्शन दाखवणारी ही दालनं आहेत. नुसतंच भरगच्च दर्शन नसून ज्ञानामृताचे झरे इथे कायम वाहत राहणार आहे. ते वाहत राहावेत, वाहत राहतील, वाहत राहिलेच पाहिजे. इथल्या संस्कृतीचा सुगंध साऱ्या पंचक्रोशीत पसरला पाहिजे. तू पसरेल, पसरणार, पसरवू. कुठल्याही दालनात जा, हवं तितक्या वेळ बसा, तृप्त व्हा. इथे येणाऱ्याला मुभा आहे, त्यात इथे सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, तसेच सर्व प्रकारच्या माणसांना इथे मुक्त प्रवेश आहे. कारण या वास्तूमध्येच वास्तू या शब्दाचा अर्थ खचाखच भरलेला आहे. शब्द आहे वास्तू, म्हणजे वास आणि तू, फक्त वास्तू. तू लिहिले तेच वास्तू वास्तू. तर आज मला एका अशा ऐतिहासिक स्थळाची आठवण येते आहे, ती सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये. ज्याप्रमाणे शहाजहाननी मुमताज उभा केला, काय?
ज्याप्रमाणे शहाजहाननी मुमताजसाठी ताजमहाल उभा केला, अगदी त्याच प्रमापोटी मी ही वास्तू उभी केलेली आहे. इथला प्रत्येक दगड, वीट, सिमेंट, चीर ऐतिहासिक गोष्टींची आठवण करून दे, कहाण्या ऐकवेल, कथा सांगतील. कथा काही आनंदाच्या असतील, काही अपरंपार दुःखाच्या असतील, पण हे दुःख मागच्या माग सोडून द्यायचं आहे. तरच आपल्याला पुढे काहीतरी नवीन मिळणार आहे. आणि पुढे काही नवीन मिळाल्याशिवाय आपण मागं ठेवून तरी काय करणार आहोत. तर यासाठी एक सांगावंसं वाटतं, या वास्तूचं पावित्र्य तुम्ही सर्वांनी टिकवायला हवंय. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की इतक्या वेळ झाल्या आपण इथं बसतोय, काही होत कसं नाहीये. होणार यातूनच मोठमोठे विचारवंत घडतील, घडलेच पाहिजे. आपण ते घडवूच. आणि धीर सोडायचं नाहीये, प्रयत्न चालू ठेवायचे. प्रयत्नांवर पाणी पडता कामा नये. कारण म्हटलेलंच आहे, प्रयत्ने केळ रगडिता. काय? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. पण हे फार अवघड लिहिलेलं आहे. मी थोडक्यात इतकंच सांगेन, केळ्यानं होत आहे रे, केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मला असं वाटतं या माझ्या 2 वाक्यांनी या कार्यक्रमाची सांगता मी न सांगता करतो आहे. यावर कोणीच काय सांगता असं मला विचारू नये. पुढची सगळी सूत्र मी नगरसेवक हगवणे यांच्या ताब्यात माझे PA मुतालिक यांच्या साक्षीनं देत आहे. यानंतर साहेबांच्या हातावर पाणी सोडून मी उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतोय. हो साहेब, ते हात धुवायचं पाणी आहे. तेच पाहतो तो पाणी आहे का काय म्हणून. पाण्यात असं पाणी आलं नाही ना कधी. साहेब अहो, भाषणाच्या कागदाला हात पुसू नका. मी हात पुसतोय, भाषण थोडंच पुसतोय. हो साहेब, अहो ते भाषण द्या. ऐका तुम्ही काय करणार का त्या भाषणात? अहो एवढं जबरदस्त भाषण आहे, इथं फ्रेम करून लावणार आहे. काय सांगताय? अहो हे बद्धकोष्टावरचा जालिम उपाय आहे. अरे बापरे, म्हणजे शहाजहाननी मुमताजसाठी जर ताजमहाल मानला तसं आहे वास्तूचं, हे तुम्ही आता फ्रेम मध्ये लावणार आहे. अहो मग काय, अहो वैचारिक एरंडेल तेल आहे. शब्द कसे सटासट बाहेर येतात. लावा. पण त्यांनी प्रेम केलं, तुम्ही नुसतं फ्रेम करून अडकू नका. प्रेम की कर्तव्य यात ना अडकता कर्तव्य करत राहा. होय साहेब, या येऊ? या असू द्या. काय कसं काय भाषण झालं सांगा मला. कसं काय झालं काय? सार्वजनिक वाचनालयाच्या समोर करायचं भाषण सुलभ शौचालयाच्या समोर केलं. आता तिथे जाऊन काय करणार? शौचालयाचं भाषण. अहो पण साहेब, ते तिकडे कसं काय चालेल? काय फरक पडतो त्याला? दोन्ही क्रिया बसूनच कराव्या लागतात का नाही? अरे मंत्री, आम्ही मंत्री. अरे म्हणजे काय, आम्ही काय नाही बोललो तरी टाळ्या, लई बोललो तरी टाळ्या, आम्ही चुकलो काही घोटाळा केला तरी सुद्धा टाळ्या. अरे एक वेळ तुमची ती मुन्नी बदनाम होईल, पण आमच्यासारखा मंत्री कधीही बदनाम होणार नाही. गाडी काढा, चला. गुड नाईट ऍडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011.